सर्वजण सामंजस्याने प्रॉपर्टीच्या वाटण्या करू. अजयने ह्या गोष्टीला दुजोरा दिला, पण सुजय तयार नव्हता. तो म्हणाला, अरे दादा, एवढी घाई कशाला? अंतिम विधी थोड्या वेळाने केले तरी चालेल. मेलेला माणूस काय उठून पळून जाणार आहे का? आधी मला सांग, माझ्या वाट्याला किती संपत्ती येणार आहे? सुजय, यात विचार करण्यासारखं काय आहे? आम्ही तिघे भाऊ आहोत, तर मालमत्तेचे 3 समान भाग होणारच आहेत. असं म्हणताच सुजय रागाने तापला. त्याचा राग 7व्या आसमानाला पोचला. तो रागाने म्हणाला, व्यापार सांभाळायचं सगळं काम मी करतो. नेहमी टूरवर मी जातो, कधी एका शहरात तर कधी दुसऱ्या शहरात. आणि तुम्ही दोघं काय करता? खुर्चीवर बसून आरामात राहता आणि फक्त पुस्तक काळी करता. सुजयचं हे बोलणं ऐकून विजय रागावला. तो म्हणाला, बिलकुल नाही. मी वेगवेगळ्या कारांची बारकाईने पाहणी करतो. इन्कम टॅक्स, GST आणि बाकीच्या ड्युटी कशी वाचवायची हे मला माहीत आहे. मी हे सगळं पाहिलं नाही तर सगळी कमाई त्यातच संपेल. माझं काम सर्वात कठीण आहे. या हिशोबाने मला जास्त हिस्सा मिळायला हवा. आणि हे ऐकताच अजय देखील मध्येच म्हणाला, असं आहे का? तर मी कारखान्याचं काम सांभाळलं नसतं तर तुम्ही दोघं व्यापारातून इतकी संपत्ती कमवू शकला असता का? त्या हिशोबाने मला सर्वात जास्त मोठा हिस्सा मिळायलाच हवा. आता तिघांनी ठरवलं की आधी मालमत्तेचं वाटप होईल, मग वडिलांचे अंतिम संस्कार केले जातील. सुचित्राताई पतीच्या मृतदेहाजवळ बसून खूप दुःखी होत्या. त्यांची ही अवस्था पाहून सुचित्राताई यांचे मोठे भाऊ श्यामलाल म्हणाले, अरे नालायकांनो, आधी तुमच्या वडिलांचा अंतिम संस्कार करा. त्यांना फक्त संपत्तीच्या वाटपाची चिंता आहे, पण तुमच्या वडिलांच्या अमर देहाच्या अंतिम संस्काराबद्दल कोणालाही काही वाटत नाही का? हा वाद काही संपत नाही असे दिसते. पण तुमच्या या भांडणामुळे तुमच्या आईला किती वेदना होत असतील, हा कोणी विचार केला आहे का? की तिच्या दुःखाचा कोणी तिची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न तरी केला आहे का? ती काय म्हणते? त्यावर विजय म्हणाला, अरे मामा, याबद्दल आईला काय विचारायचं? तिला काय म्हणायचे? आपण जसं सांगू तसंच ती मान्य करेल. आणि अंत्यसंस्कार आज नाही तर उद्या होतीलच. आधी आपण एका निर्णयावरती बसू. पण बेटा, आधी जे काम महत्त्वाचं आहे तेच केलं पाहिजे. वडिलांचे विधीपूर्वक अंतिम संस्कार करणे हे मुलांचे कर्तव्य आहे. आधी आपलं कर्तव्य पूर्ण करा, मग त्यांच्या प्रॉपर्टीसाठी लढाई करा. आई म्हणाली. हे ऐकून सुजय जोरात म्हणाला, सगळ्यांनी कान उघडे ठेवू नये का? ह्या प्रॉपर्टीची वाटणी तर आत्ताच होईल. एकदा अंत्यसंस्कार झाले की कोणाच्या मनात काय येईल सांगता येणार नाही. मला माझ्या मर्जीने संपत्तीची वाटणी हवी आहे आणि ते वाटप मीच करणार. सुजयचं हे बोलणं आणि वागणं ऐकून घरात गोंधळच उडाला.